नंदुरबारमध्ये भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी चौधरी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता स्वतंत्रपणे पडताळलेली नसल्याने त्यातील आरोपांची अधिकृत पुष्टी झाली नाही। मात्र या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच विजय चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करावी आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे। या प्रकरणावर आता पक्षश्रेष्ठी आणि पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध लोकांचे विजय चौधरींशी बोललेले क्लिप व्हायरल होत आहे। त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सत्यता पाठवण्या करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलं होतं पोलीस दलाला आणि प्रशासनाला की याची चौकशी करून हे करा। त्यानंतर काल अत्यंत आक्षेपार्ह घाणेरड्यारीत्या सन्माननीय खासदार माजी खासदार संसदरत्न हिनाताई गावितांच्या बाबतीत जो अश्लाघ्य प्रकार झाला त्याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो। जे अश्लील शब्द विजू भाऊ चौधरी जे वापर करीत आहेत ही जनता सहन करणार नाही। आणि त्यांनी बीजेपीचा पूर्ण बट्ट्याबोळ तर केला, पण आपल्या इतर गोरगरीब जनतेचा सुद्धा बट्ट्याबोळ केलेला आहे। त्यांनी राजकारणाचे विषय काढले की यांना पाडा। अरे तुम्ही बीजेपीत असून तुम्ही बीजेपीच्याच विरोधात बोलतायत, पक्षाच्या विरोधात बोलताय, ही कुठली पद्धत झाली आहे? आणि आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की याच्यावर तातडीने चौकशी करून दोषींना ताबडतोब अटक करावी आणि भारतीय जनता पक्षाला मागणी करतो की अशा विजय चौधरीची ताबडतोब भाजपमधून हकालपट्टी करावी। आणि राहिला प्रश्न दुसरा, याची चौकशी नाही झाल्यास आम्ही योग्य तो सनदशीर मार्गाने आम्ही आमचे आंदोलन करू।